नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरी सहकारी बँक किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्या कामकाजामध्ये ज्या विविध समस्या बँकेला जाणवतात किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला कार्य करताना ज्या विविध अडचणी किंवा या बँकेच्या कामकाजामध्ये दोष किंवा उणिवा आहेत, म्हणजेच प्रॉब्लेम्स ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजेच नागरी सहकारी बँकेच्या समस्या किंवा अडचणी याविषयीची माहिती आज आपण अभ्यासूया। मित्रांनो, नागरी सहकारी बँकेला शहरी किंवा निमशहरी भागामध्ये कार्य करताना किंवा शहरी विभागातील जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा सुविधा पुरविणे या उद्देशाने खऱ्या अर्थाने नागरी सहकारी बँकेची स्थापना झालेली असते। नागरी सहकारी बँकेंनी शहरी भागातील जनतेच्या मनात निश्चितच एक आपले वेगळे स्वतंत्र स्थान किंवा वेगळी इमेज निर्माण केलेली आहे, ती म्हणजे सुलभ कार्यपद्धती आणि सभासद व बिगर सभासदांच्या गरजांची विनाविलंब पूर्तता व ग्राहकांना शहरी विभागातील बँकिंग अत्याधुनिक सेवा सुविधा पुरविणे। यामुळे या बँका शहरी भागांमध्ये लोकप्रिय झालेल्या आहेत। परंतु नागरी सहकारी बँकेला कार्य करताना विविध प्रकारच्या समस्या जाणवतात किंवा अडचणी किंवा या बँकेच्या कामकाजामध्ये मित्रांनो अनेक प्रकारचे दोष किंवा उणिवा दिसून येतात। त्याविषयीची आज आपण माहिती अभ्यासूया। ती म्हणजेच नागरी सहकारी बँकेच्या समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक। यापूर्वी आपण नागरी सहकारी बँकेची कार्य अभ्यासलेली आहेत। ही कार्य करताना किंवा शहरी भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये कार्य करताना नागरी सहकारी बँकेच्या कामकाजामध्ये किंवा कार्यपद्धतीत मित्रांनो या बँकेला अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात किंवा या बँकेच्या कामकाजामध्ये अनेक प्रकारचे दोष दिसून येतात। ते पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊया। या पाठ्यपुस्तकाच्या आपल्या बँकेच्या प्रकरणामध्ये नागरी सहकारी बँकेच्या समस्या हेडिंग खाली एकूण 10 बँकेच्या समस्या किंवा दोष नमूद केलेले आहेत। ही सर्व मुद्दे आपण थोडक्यात समजून घेऊया। क्रमांक 1 चा बँकेचा दोष किंवा बँकेची समस्या आहे की अनुत्पादक कर्जावर भर। मित्रांनो, नागरी सहकारी बँकांनी उत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करावे अशी अपेक्षा असते, परंतु या बँका घर बांधणी किंवा वाहन खरेदी करण्यासाठी फर्निचर किंवा एलईडी टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, फ्रीज, संगणक किंवा कॉम्प्युटर किंवा अशा प्रकारच्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणजेच अनुत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरी विभागातील सभासदांना किंवा बिगर सभासदांना ह्या बँका कर्ज पुरवठा करतात। त्यामुळे मित्रांनो या बँकेची कर्ज वसुली वेळेवर होत नाही। म्हणजेच हा एक महत्वाचा दोष या किंवा ही समस्या या बँकेच्या कामकाजामध्ये जाणवते, ती म्हणजे या बँका अनुत्पादक कर्ज वाटप करण्यावर भर देतात। क्रमांक 2 चा या बँकेमधला दोष किंवा या बँकेची समस्या आहे ते म्हणजे नागरी सहकारी बँकेचे कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या प्रशिक्षणाचा अभाव। नागरी सहकारी बँकेतील कर्मचारी फारसे प्रशिक्षित नसतात। कर्मचाऱ्यांना बँकिंग व्यवहाराची पुरेशी माहिती नसते। बँकिंग क्षेत्रात नवनवीन होणारे बदल
किंवा अद्ययावत बदल या नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पाहिजे तसे माहीत नसतात. या बँकेच्या कर्मचारी प्रशिक्षणाकरिता कार्यशाळा किंवा वर्कशॉप, प्रशिक्षण शिबिरे इत्यादीचे आयोजन करण्यात या बँका अपयशी ठरलेल्या आहेत. कारण या बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे या बँकेच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या प्रशिक्षणाची सोय या बँकेला उपलब्ध करून देता येत नाही. त्यामुळे बँकेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा एक विपरीत परिणाम होतो. यानंतर आपण क्रमांक 3 चा बँकेची समस्या किंवा या बँकेच्या कामकाजातील उणिवा अभ्यासूयात. तो म्हणजे या बँकेकडे पाहिजे तसा अपुरा निधी किंवा पुरेसं भांडवल नसतं. अपुरा निधी या मुद्द्यांविषयी आपण माहिती अभ्यासूया. नागरी सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र एका शहरापुरते मर्यादित असते. त्यामुळे बँकेची सभासद संख्या निश्चितच कमी असते आणि सभासद संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो साहजिकच आहे या बँकेचं भागभांडवल किंवा प्रवेश शुल्क आणि सभासदांच्या ठेवी व राखीव निधी म्हणजेच अंतर्गत भांडवल उभारणीची जी साधनं आहेत ती अत्यंत मर्यादित असतात आणि या साधनांद्वारे किंवा या अंतर्गत मार्गांनी जमा होणारा निधी ह्या बँकेंना स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी अपुरा पडतो. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका देखील नागरी सहकारी बँकांना त्यांच्या गरजेप्रमाणे वेळेवर विनाविलंब कर्ज उपलब्ध करून देत नाही आणि म्हणून या बँकेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे किंवा पुरेसे भांडवल सभासदांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उपलब्ध नसल्यामुळे त्यांना किंवा या बँकेला बँकेची उद्दिष्ट साध्य करण्यास अनेक प्रकारच्या अडचणी किंवा समस्या जाणवतात. यानंतर क्रमांक 4 ची बँकेची समस्या किंवा या बँकेच्या कामकाजामधील अडचणी ती म्हणजे अकार्यक्षम व्यवस्थापन. नागरी सहकारी बँकेचे भांडवल व ठेवीचे प्रमाण अपुरे असल्यामुळे मित्रांनो या बँका कमी वेतनावर बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करतात. अकुशल व अकार्यक्षम कर्मचारी व अधिकारी वर्ग बँकेत असल्यामुळे नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनात कार्यक्षमतेचा अभाव दिसून येतो. ज्याप्रमाणे व्यापारी बँकांमध्ये किंवा स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र किंवा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नॅशनलाइज बँकांमध्ये तज्ञ, कुशल, कार्यक्षम व प्रशिक्षित कर्मचारी असतात, त्या पद्धतीने मात्र मित्रांनो नागरी सहकारी बँकेमध्ये तसे कुशल व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव येतो आणि त्यामुळे आधुनिक संगणक प्रणाली कर्मचारी वर्गाला हाताळता येत नसल्यामुळे त्याचा परिणाम नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्षमतेवर झालेला दिसून येतो. त्यानंतर क्रमांक 5 चा मुद्दा आपण अभ्यासूया. असमतोल विकास. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नागरी सहकारी बँकांचा अधिक विकास झालेला आहे, परंतु इतर राज्यामध्ये मात्र या बँकांचा फारसा विकास झालेला दिसून येत नाही. त्यानंतर क्रमांक 6 चा दोष किंवा या बँकेच्या कामकाजातील समस्या ती म्हणजे वाढती थकबाकी. नागरी सहकारी बँकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण मित्रांनो ही बँक अनुत्पादक कार्यासाठी कर्ज वाटप करणे, कर्ज वाटप केल्यानंतर ते कर्ज योग्य त्या कारणांसाठी वापरतात किंवा नाहीत, त्या कर्ज वापराकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अभाव, कर्ज वसुली अपुरी यंत्रणा, यामुळे या बँका अडचणीत येतात. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाचा प्रभाव आणि राजकीय दबावामुळे कर्ज वसुलीत अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मित्रांनो या बँकेच्या थकबाकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही एक या बँकेची फार मोठी समस्या आहे.
त्यानंतर क्रमांक 7 ची समस्या ती म्हणजे सदोष कर्ज धोरण. नागरी सहकारी बँकेची कर्ज वाटप पद्धती सदोष असते. कर्ज वाटपासंबंधीचे निर्णय संचालक मंडळ घेत असल्यामुळे कर्ज मागणी अर्जाची छाननी करणे, कर्जाचा वापर, कर्ज परत करण्याची क्षमता इत्यादी गोष्टीचा विचार न करता संचालकांच्या दबावामुळे मित्रांनो या बँकेकडून गरजू किंवा पात्र व्यक्तींना कर्ज दिली जात नाही, तर अपात्र व्यक्तींना ही कर्ज वाटप केली जातात किंवा दिली जातात. तसेच कर्ज तारण नियमांचे पालन केले जात नाही, त्यामुळे या बँका आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. याला त्या बँकेची सदोष कर्ज वाटप पद्धती किंवा सदोष कर्ज वाटप धोरणे कारणीभूत आहे. त्यानंतर आपण बघूया या बँकेचा क्रमांक 8 चा दोष किंवा या बँकेच्या कामकाजातील समस्या ती म्हणजे दुहेरी नियंत्रणाची. रिझर्व्ह बँक व सहकार खाते संयुक्तपणे नागरी सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवतात. व्यवस्थापनाच्या दृष्टीने मात्र हे दुहेरी नियंत्रण बँकेला अडचणीचं असतं, कारण बँकेला नवीन शाखा विस्तार, गुंतवणूक वाढ करणे आणि कर्ज वसुली इत्यादी प्रसंगी रिझर्व्ह बँक व सहकार खाते यापैकी कोणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असा प्रश्न बँकेला निर्माण होतो. आणि या दुहेरी नियंत्रणामुळे मित्रांनो त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होत असतो. त्यानंतर क्रमांक 9 ची बँकेची समस्या किंवा बँकेच्या कामकाजामधील येणाऱ्या अडचणी ते म्हणजे राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप. मित्रांनो नागरी सहकारी बँका ज्या राजकीय व्यक्तीशी संबंधित असतात किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्या व्यक्तीकडून या बँकेच्या कामकाजामध्ये म्हणजे विशेषतः बँकेमध्ये नोकर भरती करताना राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप होतो. सभासदांना कर्ज वाटप करताना किंवा कर्ज वसुली करताना इत्यादी बाबतीत राजकीय पुढारी किंवा राजकीय प्रभावाचा हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे या बँका आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेल्या आहेत. म्हणजेच थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो सहकारी बँकेचं जे संचालक मंडळ असतं ते राजकीय पुढाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असतं किंवा राजकीय पुढारी त्या संचालक मंडळाचे सन्माननीय सभासद असतात आणि त्यामुळे या बँकेवर राजकीय लोकांचं प्रभुत्व निर्माण होतं आणि त्यामुळे या बँकेला आपली उद्दिष्टे किंवा बँकिंग नियमाप्रमाणे कार्य करणं शक्य होत नाही. हा एक महत्वाचा दोष या बँकेच्या कामकाजामध्ये दिसून येतो, कारण या बँकेचं व्यवस्थापन मित्रांनो लोकशाही पद्धतीने चालतं आणि त्यामुळे ह्या सर्व अडचणी या ठिकाणी निर्माण होतात. त्यानंतर या बँकेचा शेवटचा दोष किंवा या बँकेच्या कार्य करताना या बँकेला अनेक प्रकारच्या ज्या अडचणी येतात त्यापैकी क्रमांक 10 चा जो मुद्दा आहे मित्रांनो ती म्हणजे या बँकेमार्फत ग्राहकांना किंवा शहरी विभागातील सभासदांना किंवा बिगर सभासदांना आधुनिक बँकिंग सेवा सुविधा वेळेवर पुरविल्या जात नाहीत किंवा आधुनिक बँकिंग सेवा सुविधांचा अभाव या मुद्द्यांविषयी आपण समजून घेऊया. बँकेची कार्य अभ्यासताना मित्रांनो आपण असं म्हटलेलं आहे की नागरी सहकारी बँका शहरी विभागातील लोकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ एटीएम सारखी सुविधा किंवा सोने चांदीच्या तारणावर वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज देणं, मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ह्या सर्व आधुनिक बँकिंग सेवा सुविधा या बँका मात्र प्रत्यक्षात सभासदांना उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरतात. नागरी सहकारी बँकेकडे स्वतःचा निधी किंवा स्वतःची फंडिंग किंवा भांडवल अपुरं असल्यामुळे त्या प्रथमतः मुळातच आर्थिकदृष्ट्या वीक असतात किंवा त्यांची आर्थिक स्थिती फार सक्षम नसते. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांप्रमाणे ही बँक आपल्या ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी होत आहे. उदाहरणार्थ ही बँक आपल्या सभासदांना 24 तास एटीएम ची सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये अयशस्वी ठरलेली आहे किंवा नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज किंवा इतर ज्या बँकिंग सेवा सुविधा आहे, सोने चांदीच्या तारणावर सभासदांना कर्ज पुरवठा करणे किंवा सभासदांना लॉकरची व्यवस्था उपलब्ध करून देणे, विनाविलंब कर्ज किंवा ग्राहकांना सन्मानाने वागणूक देणे, या सेवा पुरविण्यामध्ये सभासदांमध्ये या बँका मात्र अयशस्वी ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे या बँकांची दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या किंवा ठेवीदारांची व कर्जदारांची संख्या कमी होत असताना दिसून येतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरी सहकारी बँकेच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात या बँकेला कोणकोणत्या अडचणी दिसून येतात किंवा कोणकोणत्या या बँकेच्या समस्या आहेत याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे. तेव्हा आपण बोर्डाच्या दृष्टीने हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या प्रश्नाची नीट पूर्वतयारी करावी इतकं निवेदन करून या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.